करंजी करण्यासाठी मी साहित्य वापरलं आहे 1 किलो मैदा, 1 वाटी रवा. तो मी प्रथम पाण्यात भिजवला आहे. तो 15 ते 20 मिनिटं भिजवावा, त्यामुळे तो रवा मऊ पडेल. रवा मऊ पडल्याने करंजी आपली खुसखुशीत होईल. त्यानंतर असं तेलाचं मोहन किंवा तुम्ही तूपही वापरू शकता. ते मोहन गरम असतानाच ओतून घ्यावं, त्यानं आपली करंजी खुसखुशीत होते. ती चवीनुसार मीठ. हे सर्व जिन्नस आधी एकत्र मिसळून घ्या. त्यात गुठळ्या होता कामा नयेत. जर झाल्यास त्या प्रथम मोडून घ्याव्या. मग त्यानुसार आपण जो मगाशी भिजवलेला होता रवा तो त्यात ॲड करावा. हा असा हाताने फोडून घ्यावा, जेणेकरून त्यामध्ये गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. जर गाठी झाल्या तर आपण पारी लाटतो ना, त्यावेळी त्या पारीमध्ये त्या गाठी उठून दिसतील. त्यामुळे आधी हाताने हे मोहन जे आपण पहिल्यांदा घातलं ते असं सुटसुटीत करून घ्यावं, जेणेकरून मैदा व्यवस्थित होईल. हे बघा, मी फोडून घेतल्यानंतर हा मैदा असा दिसतो. त्यामुळे समजून येतं की ह्यामध्ये कोणतीही गाठ किंवा काहीही नाही आहे. आता त्यानंतर जो आपण मगाशी रवा भिजवला होता तो ह्यामध्ये थोडा थोडा करून ॲड करायचा. आता त्यानंतर जो आपला मगाशी भिजवलेला राहिलेला रवा तो पूर्ण ॲड करून घ्यावा. पाण्याचा वापर अजिबातही करायचा नाही, कारण रवा भिजवताना आपण पाण्याचा वापर केला होता, त्यामुळे पाण्याचा वापर करायचा नाही. जर तुम्ही वरून पाणी वापरला तर करंजीचं पीठ सैल होईल आणि पारी चांगल्या होणार नाही, याची काळजी घ्यावी. आता जेवढ्या भिजवलेल्या रव्यामध्ये मी मळलं, पण माझा रवा अजून थोडाफार कोरडा दिसतो. त्या कोरडा दिसतो ह्या अंदाजाने आपण थोडंसं वरून पाणी ॲड करणार आहोत. थोडंच करावं, जसं लागेल तसं आपण पाण्याचा वापर करू. बघा, मी थोडा थोडा करून पाण्याचा वापर करत आहे. एकदम पाणी घालायचं नाही. असं मळून घ्यावं. मी माझ्या पद्धतीने करते, त्यामुळे मला थोडंसं घट्ट हवं होतं पीठ. हां, माझं पीठ हे असं दिसतं आहे, त्यामुळे मला अजून थोडा पाण्याचा वापर करावा लागत आहे. हे बघा, माझं पीठ मळून तयार आहे. त्याच दिसतं तुम्हाला, हे असं पीठ तयार हवं. हे मी अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवणार आहे. आता आपण सारणाची तयारी करू. सारणासाठी मी रवा वापरला आहे, पिठी साखर, वेलची घातलेली, थोडीशी पिठी साखर, खोबरं आणि गोडीनुसार साखर. मी रवा थोडासा भाजून घेणार आहे. 1-2 मिनिट थोडासा लालसर होईपर्यंत मी भाजणार आहे. 1-2 मिनिट थोडासा हलकासा भाजून घेणार आहे मंद आचेवर. थोडासा भाजला की रवा कच्चा राहत नाही. रवा भाजून झालेला आहे. आता गॅस बंद करूया. ह्यात मिक्स करू खोबऱ्यात. वेलची पावडर, चवीनुसार साखर. तुम्हाला हवं तितकं तुम्ही गोड बनवू शकता. मी थोड्याशा सारणामध्ये तीळही घालते, पण तीळ भाजून घ्यावे, त्यानं एक वेगळीच टेस्ट येते. सारणाला खूप छानशी टेस्ट येते तिळाने, त्यामुळे मी तीळ थोडेसे घालते. तुम्हीही वापरून बघा. सगळ्यात शेवटी भाजके तीळ पुन्हा मिक्स करून घेणे. हे सारण आपलं तयार झालं. मी सारणासाठी अर्धा किलोपेक्षा थोडी कमी खोबरं घेतलं, 1.5 वाटी साखर,
वेलची पावडर आणि थोडेसे तीळ. गोल गोळे करून घ्यायचे एकसारखे. थोडंसं मैदा टाकून पारी लाटून घ्यायची. अशा पाऱ्या लाटून घ्यायच्या. असं सारून भरून घ्यायचं एकसारखं. मग दोन्ही कडा मिटवून घ्यायच्या. कडा मिटवल्यानंतर चिरण्याच्या साह्यानं चिरण्याच्या साह्यानं साईडच्या कडा कट करून घेऊन मस्त आकार द्यायचा. हा असा करंजी तयार. सगळ्यात शेवटी तळली. अशा प्रकारे तेलात तुम्हाला हवे तसे तळून घ्यावे. गोल्डन हवे असेल तर गोल्डन, थोडे व्हाईट हवे असतील तर व्हाईट. अशा प्रकारे करंजी तयार.